नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 29 भक्तिमय सेवेचे कपिल देवांकडून विवेचन, श्लोक नंबर 27। करेक्ट? अथमां सर्वभूतेषु भूतात्मानं कृतालयम् अर्हेद्यानमानाभ्यम् मैत्र्या भिन्नेन चक्षुषा। अथमां सर्वभूतेषु भूतात्मानं कृतालयम् अर्हेद्यानमानाभ्याम् 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 मैत्र्या भिन्नेन चक्षुषा। अथ म्हणून माम मला सर्वभूतेषु सर्व प्राणिमात्रांमध्ये कृतालयम सर्व जीवांमधील स्वरूप। I don't know what that means. इंग्लिश मध्ये प्रभुपाद लिहितात कृतालयम मीन्स अबाइडिंग, म्हणजे काय? असलेल्या, सिंपल. नाही, भूत आत्मानम कृतालयम निवास करणारा, सॉरी निवास करणारा. अर्हेत नाही, अर्हेत पूजा करावी. दान मानाभ्याम दान आणि मान देऊन. मैत्र्या मैत्री नाही. अभिन्नेन समान. चक्षुषा पाहून. भाषांतर म्हणून उदार हस्ते भेट देऊन आणि मान सन्मान देऊन मैत्रीपूर्ण व्यवहाराने आणि सर्वांकडे समभावाने पाहून मनुष्याने स्वरूपाचे सर्व प्राणी मात्रांमध्ये निवास करणाऱ्या
माझी पूजा करावी. म्हणून therefore through charitable gifts म्हणजे काय? दान देऊन, उदार हस्ते भेट देऊन म्हणजे भेट वस्तू देऊन, भेट देऊन म्हणजे भेटून नव्हे, दान करून, उदार हस्ते दान करून आणि मान सन्मान देऊन मैत्रीपूर्ण व्यवहाराने सर्व जीवांमध्ये समभावाने पाहून मनुष्याने स्वरूपाचे सर्व प्राणी मात्रांमध्ये निवास करणाऱ्या माझी पूजा करावी. काल परवा आपण कालच्या 2 श्लोकांमध्ये आपण वाचलं. हो, 26वा आपण वाचलाच नव्हता काल. मी वाचून घेतो. 26वा छोटासा आहे, याच्याशी रिलेटेड आहे. आत्मानश्च परस्यापि य करोत्यंत उदोरणम अंतोदरम तस्य भिन्न दृशो मृत्युर विदधे भयम उल्बणम. भिन्न दृष्टिकोनामुळे जे लोक स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये थोडीशी भेदभाव व पक्षपात करतात, त्यांच्या ठाई मी मृत्यूच्या धगधगत्या अग्नीप्रमाणे मोठे भय निर्माण करतो. हे समजणं महत्वाचं आहे. मग आजचा श्लोक. म्हणून उदार हस्ते भेट वस्तू दान करून, मान सन्मान देऊन, मैत्रीपूर्ण व्यवहाराने सर्वांकडे समभावाने पाहून सगळ्यांच्यामध्ये मी आहे हे जाणून माझी पूजा करावी. म्हणून काय? म्हणून असं जर केलं नाही तर तुमच्या समोर अगदी मृत्यूच्या धगधगत्या अग्नीप्रमाणे मी भय निर्माण करणार. आणि हे साहजिक असतं ऍक्च्युली. अगदी एकदम क्षुल्लक मधल्या क्षुल्लक गोष्टीमध्ये जरी आपण आपल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये भेद केला की आपण सदैव भयभीत असणारच. कारण जो व्यक्ती स्वार्थी हेतूने स्वतःचा फक्त विचार करत असतो त्याला सदैव भीतीही असतेच. तो भीती मुक्त कधीच होत नाही. प्रभुपादांनी या श्लोकावरती एकच वाक्य, 2 वाक्याचं तात्पर्य दिलंय, परंतु हा श्लोक देखील खूप समजावून घेण्यासारखा आहे. प्रभुपाद म्हणतात, विविध प्रकारच्या प्राणी मात्रांमध्ये शारीरिक भेद असतातच, परंतु म्हणून अशा आधारावर भक्ताने एका जीवामध्ये व दुसऱ्या जीवामध्ये भेदभाव करू नये. सर्व प्रकारच्या प्राणी मात्रांमध्ये आत्मा आणि परमात्मा हे दोघेही उपस्थित असतात, असा भक्ताचा दृष्टिकोन असला पाहिजे. आता या श्लोकामध्ये लिहिलंय की भिन्न दृष्टिकोनामुळे जे लोक स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये थोडाही भेदभाव व पक्षपात करतात, थोडा, अगदी किंचितसा देखील, त्यांच्या पुढे मी मृत्यूच्या धगधगत्या अग्नीप्रमाणे मोठे भय निर्माण करतो. आता हे थोडस तरी भेदभाव किंवा पक्षपात हे समजावून सांगायला संस्कृत मध्ये शब्द वापरलाय उदरम, अंतरो उदरम. प्रभुपाद इथे काय शब्दार्थ देतात माहिती नाही. मराठीमध्ये यांनी उदरचा अर्थ शरीर केलेला आहे, प्रभुपादांनी पण शरीरच दिलेला आहे, द बॉडी. परंतु ऍक्च्युली उदरचा अर्थ आपल्याला माहिती आहे. उदर म्हणजे काय? पोट. हो नी, दामोदर म्हणतो पोट. म्हणजे मनुष्य बऱ्याच वेळेला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या पोटामध्ये भेदभाव करतो आणि म्हणूनच हे सगळं चालू आहे. स्वतः पैसे जास्त कमवले पाहिजेत, दुसऱ्याचं हिसकावून घेतलं तरी चालतंय. जो कोणी स्वतःच्या पोटामध्ये आणि दुसऱ्याच्या पोटामध्ये भेदभाव करतो तो 1 नंबरचा खालच्या पातळीचा माणूस असतो आणि भगवंत त्याच्या समोर भयानक रूपामध्ये प्रकट होतात, भयभीत करतात, मृत्यूच्या धगधगत्या अग्नीप्रमाणे. उल्बणम, उल्बणमचा अर्थ असतो भयानक, खूप मोठा, ग्रेटेस्ट. मृत्यू विदधे उल्बणम, हे खूप महत्वाचं आहे. आणि मग आजचा आपण जो श्लोक वाचला त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली आपल्याला काय सांगितलंय? म्हणून आपण दान केलं पाहिजे, भेटवस्तू दिल्या पाहिजेत,
मान दिला पाहिजे, सन्मान केला पाहिजे आणि मैत्रीपूर्ण वागलं पाहिजे. मान, दान आणि मैत्रीपूर्ण व्यवहाराने सर्वांकडे समभावाने पाहिलं पाहिजे. आता याच्यामध्ये हे उदर खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये पण सर्वात श्रेष्ठ दान असतं ते म्हणजे अन्नदान. आणि ही संस्कृती आपली अशीच होती. कोणालाही अन्नाला कधी नाही म्हटलं जात नव्हतं. अगदी आजही ही संस्कृती काही प्रमाणात टिकून आहे. परदेशात जरी गेला तर तुम्हाला आढळेल की कोणी कोणाच्या पोटाचा विचार करत नाही. तिथे ऍब्सोल्युटली कोणी करत नाही. सगळी स्वच्छता, नीटनेटकेपणा खूप आहे. तर हे काल आपण वाचलं की जो आपला महाभयानक भयंकर रोग आहे, ज्याला आपण मत्सर, द्वेष, निंदा म्हणतो, त्याच्यातून स्वतःला वाचवायचं असेल तर पहिली गोष्ट करायला सांगितले भगवान कपिल देवानी, ते म्हणजे वर्णाश्रमामध्ये स्थित होऊन वर्णाश्रमाप्रमाणेच कार्य केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. आपलं कर्म रोजचं वर्णाश्रमाप्रमाणेच असलं पाहिजे आणि सोबत त्याच्या भगवंतांची पूजा अर्चना, आराधना, स्मरण, कीर्तन या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आता भगवान कपिल देव याच्याही पुढे जाऊन सांगतात की ठीक आहे, तुम्ही काम कराल, माझी पूजा पण कराल, परंतु तरीही दुसऱ्या जीवांना जर तुम्ही वेगळं मानत असाल तर अजून तुम्ही त्याच पातळीवर आहे. आणि वर्णाश्रमामध्ये काम करता करता, माझी पूजा आराधना करता करता या 3 प्रॅक्टिकल गोष्टी शिका. दान, मान आणि मैत्री. दान मानभ्यो मैत्र्याभिन्नेन चक्षुषा. चक्षुषा म्हणजे पाहणे, चक्षु म्हणजे शब्दशः अर्थ असतो डोळे. म्हणजे या दृष्टिकोनातून आपण सर्वांकडे पाहिलं पाहिजे. दान, मान आणि मैत्री. प्रभुपाद खूप छान समजावून सांगतात तात्पर्यामध्ये, त्यामुळे मी जास्त बोलत नाही. आपण वाचूया आणि वाचत वाचत चर्चा करूया. परमात्मा सर्व जीवांच्या अंतर्यामी निवास करीत असल्याने व्यक्तिगत जीव हा परमात्मा झाला आहे अशी चुकीची धारणा कोणीही करून घेऊ नये. एक्सक्यूज मी. आता हा जो पहिला पॅरेग्राफ आहे तात्पर्यामधला, याच्यामध्ये श्रील प्रभुपाद आपल्याला आता मागचे 5-6 दिवस आपण जे श्लोक वाचत आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअसली लिहिलेलं आहे की सगळ्यांना समान पाहिलं पाहिजे. आणि त्याचं मेन कारण सांगितलेलं आहे, मी सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहे म्हणून सर्वांना समान पाहिलं पाहिजे. तर याचा बरेचसे लोक चुकीचा अर्थ काढतात. आपण काढत नाही, परंतु बरेचसे लोक चुकीचा अर्थ काढतात की याचा अर्थ आपण परमात्मा समानच झालो. फॉर एक्झाम्पल, कुत्र्यामध्ये, डुकरामध्ये देखील परमात्मा आहे, तेच भगवान परमात्मा स्वरूपात आहेत, म्हणून भगवान कुत्रा किंवा डुक्कर होत नाही. हे निर्विशेषवादी, निराकारवादी काय म्हणतात, सगळे समान आहेत, सगळे म्हणजे सगळे भगवान आहेत. नो, भगवद्गीतेमध्ये अगदी स्पष्टपणे भगवंत सांगतात की या शरीरामध्ये, ज्याला क्षेत्र म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये या शरीराचा स्वामी तुम्ही आत्मा स्वरूपात क्षेत्रज्ञ म्हणून आहात. त्याचबरोबर मी तुमच्या बाजूला दुसरा एक क्षेत्रज्ञ म्हणून आहे, जो तुम्हाला आणि तुमच्या क्षेत्राला दोघांना कंट्रोल करतो. आणि फक्त तुम्हाला आणि तुमच्या क्षेत्राला नाही तर सगळ्या प्राणी मात्रांच्या शरीराला, क्षेत्राला कंट्रोल करतो. आणि हे अगदी क्लिअरली सुपर स्पष्ट लिहिलेलं आहे. त्यामुळे मी आणि परमात्मा सेम आहे, मी भगवानच आहे, मी भगवान होणार, या असल्या कल्पनांना कुठेही थारा नाहीये. परंतु प्रभुपाद हे या अशा लोकांच्या विरोधात प्रभुपादांचा बंड होता. त्यामुळे हे आपल्याला बऱ्याचदा तात्पर्यामध्ये सापडतं. त्यामुळे पहिला पॅरेग्राफ मी फास्ट वाचून घेतो. परमात्मा सर्व जीवांच्या अंतर्यामी निवास करीत असल्याने व्यक्तिगत जीव आणि परमात्मा, व्यक्तिगत जीव हा परमात्मा झाला आहे अशी चुकीची धारणा कोणीही करून घेऊ नये.
जीवात्मा आणि परमात्मा यांची समानता निराकारवाद्यांनी चुकीने समजून घेतलेली आहे. या ठिकाणी स्पष्ट उल्लेख आढळतो की जीवात्म्याची ओळख त्याच्या भगवंतांची असणाऱ्या संबंधानुसारच करून घेतली पाहिजे. व्यक्तिगत जीवाचे पूजन करण्याची पद्धत म्हणजे त्याला उदार हस्ते भेट वस्तू देणे आणि कोणताही भेदभाव न करता त्याच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार करणे होय. हे करा, दान द्या, मान द्या, मैत्रीपूर्ण व्यवहार करा, परंतु त्याला भगवान म्हणू नका, समान होत नाही. निर्विशेषवादी कधी कधी व्यक्तिगत जीव मात्राचा दरिद्र नारायण म्हणून स्वीकार करतात व त्यांचे मत असते की पुरुषोत्तम भगवान श्री नारायण हे आता निर्धन झालेले आहेत. निर्धन झालेले आहेत. मे बी इंग्लिश मध्ये दोन वेगळे शब्द असणार आहेत. हा केवळ विरोधाभासच आहे. भगवंत सर्व प्रकारच्या ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत. ते एखाद्या निर्धन जीवा समवेत अगदी पशु समवेत राहणे मान्य करतात, पण त्यामुळे ते स्वतः कधी निर्धन होत नाहीत. जसं मगाशी मी म्हणालो की सगळ्यांच्या मध्ये परमात्मा आहे म्हणून ते तसेच होत नाहीत. प्रभुपाद बऱ्याचदा लिहितात ते डुकरामध्ये आहेत म्हणून डुक्कर नारायण होत नाही. हे प्रभुपादांचे शब्द आहेत, माफ करा, परंतु हे समजावून घेणं खूप महत्वाचं आहे. दरिद्र नारायण ही कल्पना काही संप्रदायामध्ये खूप स्ट्रॉंग आहे. दरिद्र नारायण म्हणजे गरिबांमधलं नारायण. ते पण नारायण पण गरीब झाला म्हणून त्याला पण आपण मदत केली पाहिजे. नो, त्या गरीबाचं कर्म त्याप्रमाणे आहे म्हणून त्याला गरिबी मिळालेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. या श्लोकामध्ये मान आणि दान या दोन संस्कृत शब्दाचा उपयोग करण्यात आला आहे. मान हा शब्द श्रेष्ठत्व दर्शवतो आणि दान हा शब्द दान देणाऱ्याचा किंवा कनिष्ठांविषयी करुणा बाळगणाऱ्याचा निर्देश करतो. आपण भगवंतांना आपल्या दानावर विसंबून असणाऱ्या कनिष्ठ व्यक्तीप्रमाणे वागणूक देऊ शकत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण दान देतो ते भौतिक किंवा आर्थिक दृष्ट्या कनिष्ठ असणाऱ्या व्यक्तीस देतो. दान हे बलाढ्य व्यक्तीला दिले जात नाही. त्याचप्रमाणे येथे स्पष्टपणे म्हटले आहे की मान हा श्रेष्ठ व्यक्तीला दिला जातो, तर दान हे कनिष्ठ व्यक्तीला दिले जाते. जीव आपल्या सकाम कर्माच्या परिणामानुसार निर्धन वा धनाढ्य होऊ शकतात, पण पुरुषोत्तम भगवान अपरिवर्तनीय आहेत. ते 6 ऐश्वर्यांनी शाश्वत दृष्ट्या परिपूर्ण आहेत. जीव मात्रांना समान वागणूक देणे म्हणजे आपण भगवंतांना वागणूक देतो तशी नव्हे. करुणा व मैत्रीचा अर्थ एखाद्याला भगवंतांच्या सर्वोच्च स्तरावर भ्रामकपणे उन्नत करणे नव्हे. त्याचवेळी आपण अशी गैरसमजूत करून घेऊ नये की डुकरासारख्या प्राण्याच्या हृदयात निवास करीत असलेला परमात्मा आणि विद्वान ब्राह्मणाच्या हृदयात वास करीत असलेला परमात्मा या दोहोंमध्ये भेद आहे. ते वेगळे नाहीत, ते सेमच आहेत. सर्व प्राणी मात्रांच्या अंतःकरणात निवास करणारा परमात्मा म्हणजे साक्षात एकमेव भगवंतच आहेत. भगवंत आपल्या सर्व शक्तिमत्वाद्वारे कोठेही निवास करू शकतात आणि कोठेही वैकुंठ समान स्थिती निर्माण करू शकतात. हीच त्यांची अचिंत्य शक्ती आहे. म्हणून नारायण जेव्हा डुकराच्या अंतर्यामी वास करतात तेव्हा ते डुक्कर नारायण होत नाहीत, ते सदैव नारायणच असतात आणि डुकराच्या देहाच्या त्यांच्यावर मुळीच परिणाम होत नाही. दोन्ही पॅराग्राफ मध्ये तेच लिहिलंय. मला वाटलं पहिल्या पॅराग्राफ मध्ये तेवढंच लिहिलंय. बरेच वर्ष झाली मला वाचून हे. एनिवे, हे थोडक्यात दिलेलं आहे प्रभुपादांनी इथे की आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ असतात त्यांना सदैव मान सन्मान दिला पाहिजे, मान दिला पाहिजे, आणि आपल्यापेक्षा जे कनिष्ठ असतात त्यांना मदत केली पाहिजे, दान दिलं पाहिजे.
आणि या दोन्हीतून मैत्रीपूर्ण व्यवहार असला पाहिजे. जे आपल्या समान आहेत त्यांच्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवला पाहिजे. जे आपल्यापेक्षा कनिष्ठ आहेत त्यांना दान दिलं पाहिजे. जे आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत त्यांना मान सन्मान दिला पाहिजे. आणि ह्या अशा संस्कृतीमध्ये आपला हा जो रोग आहे ना, द्वेष, निंदा, द्वेष, मत्सर, अवज्ञा, उपेक्षा करण्याचा, तो जास्त काळ टिकून राहत नाही. हे खूप छान औषध आहे. आपली भारतीय संस्कृती आपण जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की आपल्यापेक्षा वडीलधाऱ्यांना आपल्याला लहानपणापासून मान देण्याची शिकवण दिली जाते, हो की नाही? घरामध्ये तो वयाने जरी मोठा असला तरी लगेच त्याला नमस्कार करायला आपल्याला सांगितलं जातं. घरी कोणी असा व्यक्ती आला तर त्याचा मान सन्मान करणे. आजकाल हे खूप कमी झालेलं आहे, परंतु अजूनही बऱ्याच घरांमध्ये आहे. आजकाल पैशाने जो मोठा व्यक्ती आहे त्याला जास्त मान दिला जातो दुर्दैवाने. त्याला पण मान दिला पाहिजे, नाही असं नाही, परंतु वयाने जे मोठे आहेत त्यांना मान देण्याची आपल्याकडे पद्धती होती, संस्कृती होती. का? कारण जे वयाने मोठे आहेत ते विद्वत्तेने मोठे आहेत. कारण जसं जसं वय वाढेल तस तसं आपलं ज्ञान वाढतं, हुशारी वाढते, सम्यक बुद्धी वाढते. त्याला विजडम म्हणतात इंग्लिशमध्ये, मराठीत काय म्हणतात माहिती नाही, शहाणपणा वाढतो. मग अशा लोकांकडून आपण ज्ञान घेतलं पाहिजे. आणि ज्ञान घ्यायची बेस्ट पद्धती असते त्यांच्यासमोर विनम्र वागणे. एखाद्याकडून आपल्याला ज्ञान हवं असेल, त्याच्यासमोर जर आपण विनम्र वागलो नाही तर त्याने ज्ञान दिलं तरी ते आपल्याला मिळत नाही. विद्या विनयेन शोभते, विद्या ददाति विनयम. विनयशील व्यवहार आपला नसेल तर आपण एखाद्याकडून ज्ञान घेऊ शकत नाही. आणि ज्ञानाशिवाय आपण अज्ञानात दुःखमय राहणार हे पूर्वीच्या लोकांना माहिती होतं. त्यामुळे गुरु समान असणाऱ्या लोकांना, आजोबा, आई वडील, आजी, काका, मामा, या सगळ्यांना खूप सन्मान दिला जायचा. आज तो दिला जात नाही. आज आपण आपल्या काका बरोबरच बसून दारू प्यायला बसतो आणि अरे तुरेच्या भाषेमध्ये बोलतो. 2 पेग पोटात जाऊपर्यंत आहो जाऊची भाषा असते, 3रा पेग पोटात गेला की अरे तुरेची भाषा आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश अशा ठिकाणी तर मी स्वतः पाहिलेलं आहे, आपल्या आई वडिलांसोबत दारू प्यायला बसतात लोक आणि अरे तुरेच्या भाषेमध्ये बोलतात. चरण स्पर्श करणे, डोकं खाली टेकवणे हा प्रकार राहिलेलाच नाही आता, कारण ते खूप खालचं वाटतं आपल्याला. चैतन्य महाप्रभू आपल्याला याच्याही पुढे जाऊन सांगतात की जो कनिष्ठ असू दे, वरिष्ठ असू दे, कोणीही असू दे, सगळ्यांना मान सन्मान आपण दिला पाहिजे. आणि कोणी आपल्याला दिला पाहिजे याची कधीच अपेक्षाच करायची नाही. असा व्यक्तीच हरीचं कीर्तन सदैव करू शकतो. ही संस्कृती राहिलेलीच नाही आहे. मी हिंदू लोक बघितलेले आहेत ऍक्च्युली, मी स्वतः, जे मंदिरात गेल्यावरती देखील असे हात जोडून उभे राहतात. बाकी सगळे देवासमोर, विग्रहासमोर दंडवत प्रणाम करतात. हे खाली हात पण जोडत नाहीत. काही काही लोक उभे राहूनच हात जोडतात. काही लोक हात पण जोडत नाहीत, असे हात बांधून उभे असतात. इतका अहंकार, माय गुडनेस. ठीक आहे, तुम्हाला मान्य पण नसेल फिलॉसॉफी यांनी सांगितलेली, भगवंतांनी किंवा कुणी सांगितलेली, परंतु हा अहंकारच तुमच्या दुःखाला कारणीभूत होणार आहे. काय फरक पडणार आहे? तुम्ही एखाद्याला नमस्कार केला, एखाद्याला वाकून नमस्कार केला, काय फरक पडणार आहे? आणि मग आपली मुलं तरी काय शिकणार? जर आपण करत नसलो तरी आपली मुलं काय शिकणार, हो की नाही? आपली मुलं पण असेच दांभिक होणार, अहंकारी होणार. मी श्रेष्ठ आहे.
श्रेष्ठत्वाचं आपल्याकडे श्रेष्ठत्वाचं काय म्हणतात मोजमाप काय आहे, मूल्यांकन कशात केलं जातं श्रेष्ठत्वाचं आपल्याकडे? ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्यांनी वाकायचं नाही, ज्याच्याकडे गाडी आहे 4 चाकी त्याने 2 चाकी वाल्याच्या समोर वाकायचं नाही. फालतूचे कन्सेप्ट आपण निर्माण केले, आपल्या मुलांना पण तेच शिकवतोय. किती खालच्या पातळीला गेलोय बघा. परंतु याच्यात नुकसान कोणाचं आहे? तुमचंच आहे, तुमच्या मुलांचंच तुम्ही नुकसान करताय. का? कारण जोपर्यंत हा विचार आपल्या मनामध्ये असणार, आपण दुसऱ्याला मान देणार नाही, तोपर्यंत आपण मत्सरी राहणार, द्वेष करणार. द्वेष, मत्सर, निंदा जरी केली नाही तरी अवज्ञा करणार, उपेक्षा करणार. सूक्ष्म रूपामध्ये आपण दुसऱ्याचा द्वेष करणार. आणि द्वेष हा सदैव दुःखाला कारणीभूत असतो. त्याचं मन कधीच शांत नसतं. आणि त्याचं मन शांत नाही तर सुखी कसा राहील? भले त्याच्याकडे बलाढ्य संपत्ती असो किंवा काही असो. आणि सगळ्यात आता ही तर भौतिक दृष्ट्या मी तुम्हाला समजावून सांगतोय. आध्यात्मिक दृष्ट्या तर याची तीळ मात्रही प्रगती होत नाही. श्रीमद भागवतमच्या अगदी पहिल्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, ज्याच्या मनामध्ये मत्सर आहे त्याला भागवतम समजतच नाही, त्याच्यासाठी भागवतम नाहीच आहे. आणि ज्याला भागवतम समजत नाही त्याला भगवान समजणारच नाहीत कधी. आहे की नाही? लॉजिकली करेक्ट आहे की नाही? धर्म प्रोजिता कैतवात्र परमो निर्मत्सरानाम सताम. या श्रीमद भागवतामध्ये सगळ्या प्रकारच्या धर्मांना लात घालून बाहेर काढलेला आहे. फक्त भगवंतांचा धर्म सांगितलेला आहे. आणि हे त्यालाच करणार जो परमो निर्मत्सरानाम सताम, जो पूर्णपणे निर्मत्सरी आहे. भगवद्गीतेमध्ये देखील अर्जुनाला भगवंत काय सांगतात? 9व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये. कोणाला माहिती आहे श्लोक? मी हा श्लोक सदैव विसरतो. तिथे मत्सराला वेगळा शब्द वापरलाय. अनसूयवे नाही, प्रवक्ष्यामि अनुसूयवे. ज्ञानम विज्ञानम सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. मी तुला आता टॉपमोस्ट ज्ञान सांगणार आहे हे अर्जुन, लक्ष देऊन ऐक. आणि मी हे तुला सांगण्याचं कारण काय आहे? तू कधीही माझ्याशी मत्सरी वागत नाहीस, त्यालाच मी ज्ञान देतो. जो मत्सरी वागतो त्याला ज्ञान अजिबात मिळत नाही. समोरच्याने ते ज्ञान दिलं, तुमच्या कानापर्यंत पोहोचलं तरी तुम्हाला ते ज्ञान मिळत नाही. कारण आपण मनामध्ये त्याचा मत्सर करत असतो, त्यामुळे त्या ज्ञान आपण घेतच नाही. मान द्यायला शिकलं पाहिजे. प्रत्येकाला, सगळ्यांना मान द्यायला शिकलं पाहिजे. काय प्रॉब्लेम आहे मान द्यायला? हो की नाही? मला अजूनही आठवतं, मी बऱ्याचदा सांगितलंय पण तो आणखीन एकदा सांगतो. मी जन्मल्यापासून मी कधी पाहिलेले नाही. माझे जे मोठे काका होते, वडिलांचे मोठे भाऊ, मी जन्मल्यापासून त्यांना कधीच शुद्धीत पाहिलेलं नाही. सदैव दारू प्यायचे. परंतु कधी जेव्हा जेव्हा ते आमच्या घरी यायचे किंवा आम्ही त्यांच्या घरी जायचो, आमच्या आई वडील आम्हाला मारून सांगायचे, पाया पड, तुझे काका आहेत. लिटरली. अजूनही मला आठवतं ऍक्च्युली. जस जसं मला समजायला लागलं तसं मी उलट बोलायला लागलो की या माणसाची व्हॅल्यूज काय आहे, तुम्ही मला याचे पाय चरण स्पर्श करायला सांगते. तरी आमचे वडील म्हणायचे की असला भेदभाव बघायचाच नसतो. आपले वडीलधारे आहेत, आपण त्यांना मान दिला पाहिजे. ही आपली संस्कृती होती. आज आपण अगदी चांगल्या लोकांकडे जरी गेलो तरी आपल्या मुलांना सांगत नाही यांचे चरण स्पर्श करा, आशीर्वाद घ्या. अजिबात नाही. आपण स्वतः तर करतच नाही, आपल्या मुलांना पण सांगत नाही. मारवाडी लोकांमध्ये ही प्रथा खूप अजूनही आहे, पण आजकाल ते पूर्णपणे झुकत नाहीत. गुडघ्यालाच हात लावतात, पाय लागू म्हणतात. परंतु मारवाडी लोकांमध्ये मी पाहिलेलं आहे, आजकाल हे जवळजवळ संपलेलं आहे. कोणी कोणाचा आदर करत नाही, चरण स्पर्श करायला सांगत नाही. हे इतक्या खालच्या पातळीला आपण गेलेलो आहोत. काय प्रॉब्लेम आहे?
गावामध्ये अशी संस्कृती होती, जे वडीलधारे लोक असायचे त्यांना कधीच उलट बोलायचं नाही, जरी चुकीचे असले तरी हो म्हणायचं आणि बाहेर यायचं तिथून. आज आपण फडाफड उलटे बोलतो, तोंडावरती उलटे बोलतो, आणि याचाच परिणाम आहे की आपण कोणाचंच ऐकत नाही. जो एखादा व्यक्ती चांगलं जरी आपल्याला सांगत असेल त्याचंही आपण ऐकत नाही. आणि याचाच परिणाम आहे, आपण गुरुला गुरु समान कधी मानतच नाही, नावाला गुरु करतो फक्त. आता कळालं का तुम्हाला गुरुचं आपण का ऐकत नाही? हे आपले संस्कार आहेत, आणि हे संस्कार इतके स्ट्रॉंग असतात. आई वडिलांना पटतच नाही मी सांगितलेलं ऍक्च्युली, की वयाच्या 5व्या वर्षापासून वयाच्या 15व्या वर्षापर्यंत मुलगा किंवा मुलगी जे काही शिकतो ते त्याच्या चित्तावरती कायमचं कोरून ठेवल्यासारखं असतं, तो कधीही विसरत नाही. आपले भक्त लोक म्हणतात, माझा मुलगा आता 8 वर्षाचा आहे प्रभूजी, 10 वर्षाचा आहे, त्याला काय शिकवायचं. एक तर तुम्ही शहरी वातावरणात राहिलंच नसलं पाहिजे. तो जो काही शिकणार ते त्याला त्याच्या हृदयावरती, तिच्या हृदयावरती कायमचं असं ठासून बसलेलं असतं. तुम्ही मानसशास्त्रज्ञ नाही आहे, लक्षात ठेवा. तुम्ही मानसशास्त्रज्ञ नाही आहे, हे प्रूव्हन फॅक्ट आहे. तुम्ही किती म्हणत असाल मी घरी आल्यावरती डॅमेज कंट्रोल करतो, त्यांना वेगळं शिकवतो, नाही. ते जे बाहेरून शिकून येतात ते त्यांच्या हृदयावरती, त्यांच्या चित्तावरती कायमचं कोरलेलं असतं. आपण त्यांना खूप या 3 गोष्टी त्यांना खूप, मी सदैव सांगतो ऍक्च्युली, आई वडिलांनी मुलांच्या शिक्षणाचा विचार केला नसला पाहिजे, त्यांच्या खाण्यापिण्याचा पण विचार केला नसला पाहिजे. फक्त त्यांना या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. नेहमी सत्य बोलणे, नेहमी दुसऱ्यांचा आदर करणे, खूप इम्पॉर्टंट. नेहमी दुसऱ्यांचा आदर करणे खूप 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 इम्पॉर्टंट असते. आजकालची लहान मुलं अजिबात दुसऱ्याचा आदर करत नाहीत. चरण स्पर्श तर खूप लांबची गोष्ट आहे, बोलण्यातून देखील दुसऱ्याचा कधी आदर करत नाही. का करत नाहीत? कारण आपणच त्यांच्यासमोर उदाहरण म्हणून आहोत. जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत ते पण करणार नाहीत. आपण सांगून काही उपयोग नसतात. आपण त्यांना किती 1000 वेळा जरी सांगितलो, असं बोलू नको बाळा, असं करू नको बाळा, असं कर बाळा, अजिबात त्यांना कळत नसतं. तुम्ही ते करून दाखवावं लागतं. सगळ्यांचा आदर केला पाहिजे, विशेष करून वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे, विशेष करून गुरु समान आहेत त्यांचा आदर केला पाहिजे. का नाही करायचा? चुकीचं असलं तरी आदर केला पाहिजे, याच्यात तुमचा फायदा आहे. चुकीचं असलं तरी आदर केला पाहिजे, याच्यात आपलाच फायदा आहे, लक्षात घ्या. कुणाला नको आहे फायदा? हे अहंकाराचा तिढा आपल्या मनामध्ये आपण ठेवलेला आहे. माझ्यापेक्षा कनिष्ठ आहे, मी ज्याला नमस्कार करू, शक्यच नाही. दान दिलं पाहिजे. दान कोणाला दिलं जातं? जे आपल्यापेक्षा कनिष्ठ आहे त्यांना दान दिलं पाहिजे. मान, याचा अर्थ असा नाही की त्यांना दान द्यायचं म्हणून त्यांना मान द्यायचं नाही. किंवा ज्यांना दान देतो ज्यांना मान देतो त्यांना दान द्यायचं नाही, असं पण नाही. दान देताना, मान देताना आपण हा भेदभाव पण केला नसला पाहिजे. परंतु जनरल समाजातला हा जनरल रूल असतो, एटिकेट असते, की अशा लोकांना मान दिलं जातं आणि अशा लोकांना दान दिलं जातं. दान देताना कधीही आपण हात आवरता घेतला नसला पाहिजे. जितक्या सढळ हाताने आपण दान देऊ, भेट वस्तू देऊ, प्रभुपाद इथे म्हणतात भेट देणे. आणि मैत्रीमध्ये पण दिलं पाहिजे. असं नाही की कनिष्ठ आपल्यापेक्षा खालच्या लोकांना दिलं पाहिजे. मैत्रीपूर्ण व्यवहारामध्ये, भक्तांमध्ये पण दिलं पाहिजे. रूप गोस्वामी सांगतात, बघ नाही, ददाती प्रतिग्रहणाती गुह्यमाख्याती पृच्छती भुंक्ते भोजायते चैव. मागचा जो श्लोक होता, स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या पोटामध्ये जो फरक करतो, सर्वश्रेष्ठ दान असतं अन्नदान. आणि अन्नदान याच्यामध्ये मान पण येतो. काल मी थोडक्यात सांगत होतो, तुम्हाला आठवतं का बघा, पूर्वीच्या काळामध्ये आपण कोणाच्याही घरी गेलो
आपल्याला चहा पाणी नाश्ता दिल्याशिवाय सोडतच नव्हते. अगदी एक वाक्याचा निरोप जरी द्यायला गेलो तरी. आजकाल हे आपण इतके बिझी झालेलो आहे की आपण आत पण जात नाही घरात, बाहेरूनच निरोप देऊन निघतो. पूर्वी याला रॉंग एटिकेट म्हटलं जायचं. चुकीचा शिष्टाचार, रॉंग सदाचार, काय म्हणतात त्याला माहिती नाही मराठीमध्ये, म्हटलं जायचं की तुम्ही आलाय आणि घरात काही न घेता जाताय. मला अजूनही आठवतं, मी जेव्हा जेव्हा बेंगलोरवरून अमेरिकेवरून यायचो, मग पाहुण्यांना वगैरे भेटायला जायचो, प्रत्येकाकडे चहा पोहे केळी काहीतरी घ्यायलाच लागायचं. आणि संध्याकाळी येऊन बडा 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 उलटी करायचो, कारण तेव्हा मला ऍसिडिटीचा खूप त्रास होता. कारण आम्हाला शिकवलेलं नाही म्हणायचं नाही, खूप अपमानास्पद असतं नाही म्हणणे. आता आपण नवीन मॉडर्न झालो, आपण आता मॉडर्न विचार सुरू केले. अहो प्रभूजी, त्याला नकोच असेल तर जबरदस्ती का द्यायचं त्याला? जबरदस्ती करण्यामध्ये प्रेम असतं. अजूनही बघा काही घरामध्ये आजी लोक असतात ना, ते अजूनही पाळतात. एक तर आजी आहे आमच्या पाहुण्यांमध्ये, ती हात धरूनच बसवते. जोपर्यंत मी खात नाही, काहीतरी पित नाही, घरातलं काही घेत नाही, तोपर्यंत माझा हातच सोडत नाही. ह्या एक क्षुल्लकशी गोष्ट सांगायला जरी गेलेलं असलं तरी हे प्रेम असतं. ते लोक विचार करत नाहीत तुम्हाला ऍसिडिटी आहे का नाही, का तुम्ही खाऊन आलाय का जेवण आलाय, मला माहिती नाही म्हणून. कारण या मॉडर्न शिष्ट वागण्याच्या नादामध्ये आपण आता स्वार्थी झालो. त्याच्यापेक्षा हे बरं ना, हो की नाही? गावातले लोक तर वाईट वाटतं ऍक्च्युली. अगदी घरातून जाऊपर्यंत ते बोलून दाखव. अगदी जाताना 1 तास 2 तास बसून गाडीत बसताना देखील परत एकदा वाक्य मारतातच तुमच्या तोंडावर. काय बाबा, तू चहा पण घेत नाही, कॉफी पण घेत नाही, आम्हाला कस तरी वाटायलंय, काहीच घेतला नाही आमच्या घरात तू. म्हणतात की नाही? ही देण्याची संस्कृती होती आपली. दिलं पाहिजे. अगदी झोपडीत जरी गेला तरी तो तुमच्यासाठी चहा करायचा. चहा नाही म्हटलं तरी कुठून तरी दूध आणून द्यायचं. ही आपली देण्याची संस्कृती होती. ही देण्याची संस्कृती आपण मोडून टाकली. आपल्या मुलांना फक्त आपण घ्यायला शिकवलं. आजकाल बर्थडे साजरा केला जातो. बर्थडेच्या दिवशी फक्त घ्यायला शिकवलं जातं, द्यायला शिकवत नाही. व्हेरी बॅड, व्हेरी 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 बॅड, सुपर बॅड असतं ऍक्च्युली. दान द्यायला आपण शिकवलं पाहिजे. काही नसलं तरी दान द्यायला शिकवलं पाहिजे. खिशात काही नसणारा व्यक्ती देखील काही ना काहीतरी काढून मंदिरात ठेवून येतो. ही आपली संस्कृती होती. का? कारण मनातला द्वेष गेला पाहिजे हे त्यांना माहिती होतं. लक्षात घ्या. नाही, आणि मैत्रीपूर्ण व्यवहार असला पाहिजे. मैत्रीपूर्ण, आपल्याला मैत्रीचा पण अर्थ आजकाल आपल्याला माहिती नाहीये. मैत्री म्हणजे आपल्याला वाटतं बिझनेसमध्ये हेल्प करणे एकमेकांना. मैत्री ही कशी असते? आपण म्हणतो जीवाभावाची मैत्री. आजकाल आपण मैत्रीचे प्रकार केले. बेस्ट फ्रेंड, फास्ट फ्रेंड, बीबीएफ. बीबीएफ म्हणजे काय? बेस्ट फ्रेंड, समथिंग लाईक दॅट. बीएफएफ, बेस्ट फ्रेंड्स फॉर एव्हर. हे बीएफएफ म्हणून लिहिणारे पण एकमेकांना कधी पाठ फिरवतात सांगता येत नाही. मैत्री म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीमध्ये आपण मदत करायला तयार असलं पाहिजे. एकात करायचं आणि एकात करायचं असं नाही. एकीकडे लात घालायची आणि एकीकडे चांगलं बोलायचं असं नाही. आपला स्वार्थ आहे तिथे आपला स्वार्थ बघायचा, आपला स्वार्थ नाही तिथे मैत्री बघायची. अशी मैत्री होत नसते. ही युजलेस मैत्री असते. आणि मॉडर्न पद्धतीमध्ये हे शिकवलं जातं की थोडीफार मैत्री आहे, इथे घट्ट मैत्री आहे. असला प्रकारच नसतो ऍक्च्युली. एकतर तुम्ही मित्र असता किंवा नसता, दॅट्स इट. खूप पूर्वी एक इंग्लिश मध्ये मी एक वाक्य वाचलेलं आहे. अ फ्रेंड इज अ फ्रेंड हु इज अ फ्रेंड. दॅट्स इट. मित्र
हा तोच मित्र असतो जो ऍक्च्युली आपला मित्र असतो. नसेल तर कुठली मैत्री आणि कुठलं काय, हो की नाही. हे अशा प्रभुपादांना एकदा हे आपण का चर्चा करतोय, तुम्हाला कदाचित प्रभुपाद तर तात्पर्यामध्ये लिहितात की भगवंतांप्रती असं वागलं पाहिजे, परंतु रोजच्या व्यवहारात पण असं वागलं पाहिजे का? येस. प्रभुपादांच्या एका शिष्याने प्रश्न विचारलेला प्रभुपादांना, प्रभुपाद मी भगवंतांचा अजिबात द्वेष करत नाही, अजिबात तिरस्कार करत नाही, मी भगवंतांसाठी काहीही करायला तयार आहे, त्याच वेळी मी जर माझ्या शेजाऱ्याचा तिरस्कार करत असेल तर चालेल का? प्रभुपाद म्हटले नो. जोपर्यंत तुम्ही एकाही जीवाचा तिरस्कार द्वेष मत्सर करता तोपर्यंत तुम्ही भगवंतांचाच तिरस्कार करता, भगवंतांचाच द्वेष करता, दुसऱ्या कोणाचं करत नाही. हे तितकंच महत्वाचं आहे. सर्व जीवांना समान पाहायला शिकायचं हे ट्रेनिंग आहे. ही मनाची स्थिती असते आणि मनाचं प्रोग्रॅमिंग केलं पाहिजे. आता आपण सगळे होपफुली, माफ करा तुम्ही तुम्ही थोडेसे यंग असाल तर असालही, आपण सगळे 30तले 40तले 50तले आहोत. आपल्याला कदाचित आपल्या आई वडिलांनी हे शिकवलं नाही. आता त्यांना पण दोष देण्यात काही अर्थ नाही, कारण समाज ज्याप्रमाणे होता त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला शिकवण दिली, त्यांना जेवढं कळालं त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला शिकवण दिली, आणि दर पिढीमध्ये हे बिघडत जात असतं. आता सुदैवाने शिल प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला हे कळायला लागलेलं आहे, तर आपल्या आचरणात हा बदल आपण निक्षून केला पाहिजे. लक्षपूर्वक, कॉन्शियसली केला पाहिजे. म्हणूनच याला कॉन्शियसनेस म्हटलं जातं, कृष्ण कॉन्शियसनेस. कॉन्शियसली हा बदल आपण केला पाहिजे. आणि जरी तुम्हाला अवघड जात असेल तरी आपल्या मुलांच्याकडे बघून हा बदल आपल्यामध्ये आपल्याला केला पाहिजे. कारण तुम्ही अशा प्रकारे मैत्री दान मानव्य वागायला लागला तर तुमची मुलं शिकणार आहेत, नाही तर तुमची मुलं शिकणार नाहीत. हे लक्षात ठेवा. स्वतःचं मन मारून का होईना आपण असं वागायला शिकलं पाहिजे. दुसऱ्यांच्या प्रती मान देणे, दान देणे, मैत्रीपूर्वक वागणे. आणि म्हणून मी म्हणालो की हे प्रॅक्टिकल आहे की नाही. प्रॅक्टिकल उद्यापासून तुम्ही करू शकता. ऑफकोर्स याचा अर्थ असा नाही की एखादा सापासारखा वैरी असेल तर त्याला पण जाऊन त्याच्यासमोर नमस्कार करायचा, मग तो तुम्हाला डसेल. लांब पण राहिलं पाहिजे. नाही असं नाही, वाघ आला म्हणून त्याला मिठी मारायची नाही, परवाच वाचलं आपण. परंतु जर आपल्याला काही प्रॉब्लेमच नसेल तर मान द्यायला काय प्रॉब्लेम आहे, दान द्यायला काय प्रॉब्लेम आहे, आपल्या मुलांना ते शिकवायला काय प्रॉब्लेम आहे. त्याच वेळी सतर्क पण राहायला शिकवा, परंतु अगदीच असं शिकवू नका की स्वतःचा स्वार्थ बघायचा. बघेल तिथे प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा स्वार्थ बघायचा. होऊ दे नुकसान 4 ठिकाणी, काय बिघडतं तुम्हाला नुकसान झालं तर. हे किती मोठं नुकसान आहे. मनामध्ये हे संस्कार घडणे की असंच वागलं पाहिजे, हे किती मोठं नुकसान आहे. हे कायमचं टिकून राहणार आहे तुमच्या जीवनामध्ये मरेपर्यंत. हे करोडो अब्जावधी रुपयांचं नुकसान आहे. त्याच्यापेक्षा 5 लाख रुपयाचं 10 लाख रुपयाचं नुकसान झालं तर होऊ दे, चांगलं वागा, मान द्या, दान द्या, मैत्रीपूर्वक वागा. तुम्ही स्वतःत बदल करा, मुलांना देखील सांगा. उद्यापासून, आजपासून सुरुवात करा असं वागायला. आणि लक्षपूर्वक. चुकणार आहे मला माहिती आहे, कारण आपले संस्कार तसे आहेत. संस्कार लवकर सुटत नाहीत. संस्कार तेव्हाच सुटतात जेव्हा आपण प्रभुपादांसारख्या महान गुरूंच्या आचार्यांच्या चरण कमलामध्ये पडून माफी मागतो आणि म्हणतो मी माझं खूप चुकलं आजपर्यंत, उद्यापासून मी असं वागणार नाही. आणि ती कृतज्ञता जेव्हा निर्माण होते तेव्हा आपण बदलायला लागतो. त्याच्याशिवाय आपण बदलत नाही. आणि कॉन्शियसली आपल्यामध्ये आपण हा बदल केला पाहिजे. नसेल तर आपण भक्त होणारच नाही, एकदम खालच्या पातळीचे भक्त राहणार. प्लीज असं वागायला सुरुवात करा. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हा प्रभूजी, आता जसं आपण हा 29 म्हणजे कपिल देवांची शिकवण जसं चालू केलं आपण, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी कपिलदेव जे भगवान कपिलदेव जे उपदेश सांगतात त्या प्रत्येक गोष्टी आपल्यात असं म्हणजे बघितलं की एवढ्या काय खचून भरल्या असं वाटतात की म्हणजे जोपर्यंत आपण ते ऐकत नाही तोपर्यंत आपल्याला नॉर्मल वाटतं, पण ज्यावेळेस ते ऐकायला तर तुम्ही सांगता त्यावेळेस असं वाटतं की अरे हे तर माझंच आहे सगळं. आणि मग ह्या गोष्टी आपण त्याच्याकडे डोळे केलेला असतं त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल काय वाटत नाही, पण त्या गोष्टी ज्यावेळेस कळायला लागतात त्यावेळेस त्या एवढ्या वाढलेल्या असतात की परत त्यातनं बाहेर पडायचं म्हणलं की ते अजून वाढलेलेच असतात, दिसतातच जास्त नाही का, म्हणजे ते कमी काय व्हायचं नाव घेत नाही. आता विषय असा येतो की जर ह्या गोष्टी आपल्यातून निघणार नाहीत आपण भक्त होणार नाही. आणि शास्त्रानुसार एवढ्या गोष्टी त्या की एक गोष्ट करायला गेलं की दुसरी सुटून जाते. म्हणजे आपण जसं मग तुम्ही म्हणले की आता द्वेष करायचा नाही दुसऱ्या जीवांचा, दुसऱ्या जीवांप्रती आदरभाव, द्वेष करायचा नाही, त्यांच्यावर प्रेम करायचं, बऱ्याच गोष्टी त्याच्या आधीच्या गोष्टी सांगितल्यात. मग आता ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला गेलं की त्या गोष्टी बाहेर निघतात, मग त्या गोष्टी आपल्याला कळत पण नाही त्या आपल्या वागणुकीत कधी आल्या काय झालं, मग आपल्या प्रगती कशी होणार. मग त्याच्याबद्दल सांगा प्रभू, ह्या गोष्टीचं कंबाईन मध्ये कसं आपण ते सगळ्या एकत्र आणून त्याच्यात बाहेर पडत. म्हणूनच मी मगाशी 2-3 वेळा हा शब्द वापरला, कॉन्शियसली आपल्याला बदलायचं आहे. कॉन्शियसली, प्रभुपाद देखील कॉन्शियसलीचा अर्थ काय असतो ऍक्च्युली, कॉन्शियसनेसचा अर्थ चेतना म्हटलं जातं, भावना, चेतना मराठीमध्ये, परंतु कॉन्शियसनेसचा अर्थ असतो आपल्याला त्याची जाणीव झाली पाहिजे. जे काही आपण करतोय, जे काही आपण चांगलं ऐकतोय त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतोय त्याची जाणीव पहिल्यांदा आपल्याला झाली पाहिजे. आपण वाईट वागतोय त्याची जाणीव पहिल्यांदा, जाणीवपूर्वक, या दॅट्स द राईट वर्ड, जाणीवपूर्वक या बदल आपण केल्या पाहिजेत. आपल्याला माहिती आहे आपल्या हातून होणार, तरी पण जाणीवपूर्वक या बदल हे बदल आपल्याला केले पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, आमच्या घरामध्ये जे लोक काम करायला यायचे किंवा रस्त्यावरती साफसफाई वगैरे करायचे त्यांच्यासाठी वेगळे कप ठेवतात, वेगळे प्लेट ठेवतात, वेगळ्या तांब्यामध्ये पाणी दिलं जायचं. ते कॉन्शियसली मी बंद केलं. जेव्हा मी घराचा करता झालो तेव्हा मला अजूनही आठवतं, गटार साफ करायला आले होते आमच्या घराच्या बाहेरचं, शहरामध्ये आम्ही जेव्हा तेव्हा राहायला होतो तेव्हा ते पाणी मागायला आले, तेव्हा त्याला मी नॉर्मल तांब्यामध्ये पाणी दिलं आणि नॉर्मल कप मध्ये चहा करून दिला. बसा म्हटलं चहा पण करतो. आमची आई एवढी खवळलेली त्या दिवशी, एवढी चिडलेली. मी म्हटलं केवढं चिडायचं तेवढं चिड, तुला मला काही नाही फरक पडत, मी असंच वागणार आहे. कारण माझ्या मनाला हे कॉन्शियसली, जाणीवपूर्वक माझ्या मनाला हे पटतच नाही असं वागणं. सगळ्यांचा समान आदर केला पाहिजे आपण. आपल्या घरी बऱ्याचदा मित्र मैत्रिणी येतात, नातेवाईक येतात, त्यांची आपण जाणीवपूर्वक काय करतो, हॉस्पिटॅलिटी काय म्हणतात त्याला, आदरातिथ्य करतो, चहा पाणी नाश्ता वगैरे विचारतो. परंतु व्यवसायासाठी आपल्या घरी कुणी आलं असेल किंवा असंच कुणी आलं असेल त्याचं मात्र आपण करत नाही. असं का? तर ते जाणीवपूर्वक केलं पाहिजे. अगदी सिंपल एक्झाम्पल म्हणजे समजा तुमच्या घरी कुरिअरवाला आलाय किंवा पोस्टमन आलाय, तो पण दमलेला असू शकतो, त्याला पाणी ऑफर करायला काय प्रॉब्लेम आहे, त्याला चहा ऑफर करायला काय प्रॉब्लेम आहे. आम्ही आता शेतात राहतोय, तुम्ही बघितलंय, कुरिअरवाले तिथे रस्त्यावरतीच राहतात, आम्हाला तिथे बोलवतात. पण तो एकटा परवा खूप छान निघाला तो ऍक्च्युली. मी चुकून त्याला फोन उचलल्यावर हरे कृष्णा म्हटलं तर त्याला खूप छान वाटलं आणि तो न चुकता इथेपर्यंत येऊन देतो. आणि म्हणतो की मी एकदा रस्त्यावरती आणायला गेलो तर तो मला म्हणाला की अरे प्रभूजी तुम्ही कशाला आलाय, मला फोन केला असता मी आलो असतो. का माहितीये त्याच्या मनामध्ये कसा बदल घडला. एकदा तो काहीतरी उघडून दाखवून देणार होता, ती आजकाल नवीन पद्धत आहे ना, उघडून दाखवून द्यायची असते, नाहीतर रिटर्न करायचं नाही. फ्लिपकार्टने सुरू केलंय. मग त्याच्यासाठी बसून उघडून दाखवायचं त्याला गरजेचं होतं. मग त्याला म्हटलं मी आत ये, मग आत आला. मग माझ्या बायकोने त्याला काहीतरी केळी का पपई दिली, चहा विचारला, पाणी दिलं. तो नाही, त्याला विचित्रच वाटत होतं सगळं.
हा वडापाव असं काहीतरी दिलेलं, त्या दिवशी केलेला प्रसाद दिलेला. आणि आपण तर कृष्ण भक्त आहोत ऍक्च्युली. आपल्या घरी जो कोणी येईल त्याला आपण प्रसाद दिला पाहिजे. त्याचं मन बदलतं नंतर, त्या प्रसादाचा इफेक्ट होतो. तो कदाचित पुढच्या जन्मात भक्त होईल, पण आपण दिलं पाहिजे. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक केल्या पाहिजे. आपल्या गाडीत कुणी बसला, जागा असेल तर सरकून त्याला जागा दिली पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी असतात. मुद्दामून लाईन कापून पुढे गेलं नसलं पाहिजे आपण. लागू दे, किती वेळ लागायचा तेवढा लागू दे. दुसऱ्यांना का त्रास द्यायचा? आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल असं आपण का वागतो, याची जाणीव झाली पाहिजे आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक आपण वागायला शिकलं पाहिजे. आणि ऑफकोर्स तुम्हाला तर माहिती आहे, कायमचं उत्तर याच्यावरती आहे, चांगल्या संघात राहिलं तर आपण हे गोष्टी सगळ्या शिकणार, हो की नाही? चांगल्या संघात राहिलं तर आपण या गोष्टी शिकणार. मी आजही, मी काल का परवाच माझ्या बायकोला मी सांगत होतो की खूप मनाने खूप 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 चांगले लोक आहेत भक्तीमध्ये देखील, परंतु अजूनही त्यांना सॉरी म्हणायची सवय नाही. आपलं चुकतंय, आपण माफी मागावी बाबा, नाही. त्यांच्या तोंडातून एकदाही सॉरी निघणार नाही. ते म्हणतील आज मी येऊ शकणार नाही, आज मी हे करू शकणार नाही, परंतु सॉरी म्हणणार नाही. ही सवय आपण लावून घेतली पाहिजे, जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे सवय. तुम्हाला मी एकदा परवा एक स्टोरी सांगितली की एका भक्ताला मी सांगितलं की समोरच्याला सॉरी आपण तेव्हाच म्हणायचं नसतं जेव्हा आपली चूक असते. त्याला त्रास जरी होत असेल, कोणामुळे पण होऊ दे, तरी आपण सॉरी म्हणायचं असतं. त्याला त्रास होतोय म्हणून आपण सॉरी म्हणायचं असतं, त्याला बरं वाटतं. ही सवय आपण लावून घेतली पाहिजे. या छोट्या मोठ्या गोष्टीच्या, आता आपल्या मुलांना तर ते हे शिकवलंच पाहिजे. हे आपल्या मुलांना शिकवायची जबाबदारी आपलीच आहे. मग त्यासाठी पहिल्यांदा आपण करायला लागलंच पाहिजे. आता आपल्या आई वडिलांनी शिकवलं नाही, त्या आई वडिलांना कोसत बसायचं नाही. आता आपल्याला समजलंय ना, तरी आपण करायला सुरुवात करायची. आणि अशा लोकांच्या संघात राहावा. अशा लोकांचा संघ जेवढा कराल तेवढं तुम्ही शिकाल. जेव्हा समोरचा 10 वेळा सॉरी म्हणतो ना, तेव्हा तुम्हाला आपोआप म्हणावं असं वाटतंच एकदा. म्हणून अशा लोकांच्या संघात राहायचं. कळालं का? संघ खूप महत्वाचा असतो. नसेल तर नाही होणार आहे. ह्या गोष्टी खूप सिरियसली घेतल्या पाहिजेत. नसेल तर आपली प्रगती होणार नाही. जिथे पॉलिटिक्स आहे, जिथे क्रूरता आहे, जिथे एकमेकांचं पाय ओढणे आहे, अशा संघामध्ये एक मिनिट पण राहायचं नाही. कारण तुम्ही कितीही स्ट्रॉंग असला, कितीही तुम्ही शुद्ध असला, एक दिवस ते तुमच्या शरीरामध्ये घुसतच. इंग्लिशमध्ये म्हण आहे, मी आता विसरलो ऍक्च्युली. कंटिन्युअसली तुम्ही आपल्या त्वचेवरती एखादी गोष्ट मारत राहिला तरी एक दिवस ती त्वचेच्या आत घुसतेच. तसंच असतं. मनावरचा ताबा पण तसाच असतो. मनावरचे संस्कार पण तसेच असतात. तुम्ही मस्त म्हणाल मी स्ट्रॉंग आहे, माझ्यावर काही परिणाम होत नाही, ते लोक करतात, पॉलिटिक्स करू देत, भ्रष्टाचार करतात करू देत, मी तिथे फक्त भजन कीर्तनाला जातो. हळूहळू तुम्ही पण तेच शिकता. संघ आपला खूप चांगला असला पाहिजे. संघ आपला खूप सुपर स्वच्छ शुद्ध असला पाहिजे. नसेल तर तो शोधला पाहिजे, मिळवला पाहिजे, त्यात राहिलं पाहिजे. या गोष्टी केल्या की आपण हळूहळू बदलणार. नसेल तर नाही बदलणार. कसे बदलणार? कारण रोजचा संघच आपला असा आहे. बरेच लोक म्हणून दाखवतात, तुम्हाला पण हा अनुभव आला असेल, बरेच लोक म्हणून दाखवतात, समोरचा एकदा पण सॉरी म्हणत नाही, मी का बोलू त्याला. हे ऐकले तुम्ही कधी? तुम्ही पण म्हणत असाल पूर्वी. ऍक्च्युली मी पण म्हणत होतो असं पूर्वी. अशा संघामध्ये जर तुम्ही राहिला तर तुमचे पण विचार तसेच होणार. त्यापेक्षा अशा संघामध्ये राहिलं पाहिजे जिथे या छोट्या 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 खूप छोट्या गोष्टी असतात. या खूप छोट्या गोष्टी असतात. मी एका भक्ताच्या घरी गेलो होतो, तर तो गेल्या गेल्या मी आहे म्हणून मला खुर्ची दिली त्यांनी, बाकीचे सगळे असेच बसलेत फरशीवरती. मी म्हटलं त्यांना खाली बसायला काहीतरी अंतरून तरी द्या. मग माझ्या बरोबर जे भक्त गेले होते ना, त्यांच्यासाठी काहीतरी त्यांनी चादर किंवा काहीतरी टाकली. बाकीचे जे आजूबाजूचे आले होते त्यांना परत फरशीवरच बसवलं.
त्याने म्हटलं अरे अरे आमच्यात आणि त्यांच्यात फरक काय आहे? सगळ्यांना बसण्यासाठी तुम्ही आसन दिलं पाहिजे. ही आपली बेसिक भारतीय संस्कृती होती ही आपली, की बसण्यासाठी आसन देणे घरी आलेल्या व्यक्तीला. हे पण आपण विसरायला लागलो तर कसं होणार, है की नाही? पण तू का माहिती नाही त्या व्यक्तीला आता आमचा संघ करावासा वाटत नाही. कदाचित माझं बोलणं लागलं असेल. आणि हे मी पुन्हा पुन्हा सांगतो. बरेच जण मला म्हणतात, प्रभूजी आम्ही तुम्हाला गुरु समान मानतो. मी म्हणतो तुम्ही नका मानू. माझ्या तोंडातून जे शब्द येतात शिल प्रभुपादांचे, त्याला गुरु समान माना. कारण गुरु म्हणजे तुम्हाला माहितीच नाही आहे काय. गुरुचा अर्थ असतो की रागवून घ्यायला पण तयार असलं पाहिजे. तुमच्या विरुद्ध काही बोललेलं तुम्हाला सहन होत नसेल तर त्याला तुम्ही गुरु कसं काय मानता? बरेच लोक काही असं काही सांगितलं ना की हे चुकतंय तुमचं प्रभूजी, असं वागलं नसलं पाहिजे, चिडून यायचंच बंद करतात. की आपली तयारी असली पाहिजे की मला चांगलं शिकायचं आहे, मला चांगलं बनायचं आहे, माझ्यामध्ये चांगले बदल करायचे. तेव्हाच त्या व्यक्तीला गुरु माना, नाही तर मानू नका. चास्टाइजमेंट, ज्याला चास्टाइजमेंटला मराठीत काय म्हणतात माहिती नाही ऍक्च्युली. बऱ्याच वेळेला प्रभुपाद हा शब्द वापरतात इंग्लिशमध्ये, भगवद्गीतेमध्ये पण वापरतात. म्हणजे रागवणे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाची चास्टाइजमेंट केली, म्हणजे रागवलं. त्यामुळे मूर्ख आहेस तू, बदमाश आहेस. आपण आज आपल्याला गुरु म्हटले आपले, आपण त्याच्या गुरुकडे जायचंच बंद करतो. मला कसं काय बदमाश म्हणू शकतो, चांगल्या शब्दात समजावून सांगायचं होतं ना. एकदा आपण एखाद्याला गुरु म्हटलं की आपण रागवून घ्यायला तयार असलं पाहिजे. मगच आपल्यामध्ये बदल घडणार. नसेल कसा बदल घडणार? मग तुम्ही रागवल्यावर पळून जाता म्हणून तो गुरु पण आपलं दबून दबूनच बोलणार, कारण त्याला पण शिष्य पाहिजेत. सगळे पळून गेले तर मी गुरु कसा होणार? म्हणून आजकालचे गुरु कोणाला रागवत नाहीत. अशा संघामध्ये राहा, अशा गुरुचा स्वीकार करा जो तुम्हाला तुमच्यातल्या चुका दाखवून देईल. मगच आपल्यामध्ये बदल घडू शकतो. आणि जाणीवपूर्वक बदल करा, छोट्या छोट्या गोष्टीत करा, खरं करा. थोडा त्रास होईल, त्रासातच प्रेम असतो, त्रासातच शांती असते, समाधान असतं, स्वार्थामध्ये नसतं. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचंय? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्णा. धन्यवाद. प्रणाम. हरे कृष्ण.